नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तसेच आमचा टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी देखील जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरची फ्री PDF तुम्हाला तेथे मिळून जाईल. आपण याच यूट्यूब चॅनलवर येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांकरिता चालू घडामोडींच्या प्रश्नांची सिरीज सुद्धा सुरू केली आहे. ती देखील तुम्ही नक्की बघा. चला तर आज आपण बघणार आहोत येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांकरिता चालू घडामोडीचे प्रश्न. परीक्षेत प्रश्न वारंवार येतात, त्यामुळे या प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आपण ही सिरीज सुरू केली आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता बघूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, जागतिक आतंकवाद सूचकांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर याचं उत्तर असणार आहे भारताचा 13वा क्रमांक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, स्पष्टीकरण पाहूया. भारत 13व्या क्रमांकावर असून पाकिस्तान हा अव्वल क्रमांकावर आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक आनंद अहवाल 2026 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारत हा 116व्या क्रमांकावर आहे मित्रांनो. तर याचं स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. फिनलँड हा सलग 9व्या वर्षी प्रथम क्रमांकावर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जागतिक आनंद अहवाल 2026 नुसार भारत हा 116व्या क्रमांकावर आहे आणि फिनलँड हा प्रथम क्रमांकावर आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारतीय पासपोर्टचा क्रमांक काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे 65वा क्रमांक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, भारताने 10 स्थानांची मोठी झेप घेतलेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. हवामान बदल कामगिरी सूचकांक 2026 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारत हा 23व्या स्थानावरती आहे मित्रांनो. तर मित्रांनो, डेन्मार्क या यादीत अव्वल स्थानावरती आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पाहूया. जागतिक GDP रँकिंग 2026 नुसार भारत कितव्या स्थानावरती आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे 6व्या स्थानावरती आहे मित्रांनो. तर मित्रांनो, $4.15 ट्रिलियन सह भारत हा 6व्या स्थानावरती आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2026 मध्ये भारताचे स्थान काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारताचे स्थान हे 4थे आहे मित्रांनो. तर मित्रांनो, भारत जगातील 4थी मोठी लष्करी शक्ती म्हणून 4थ्या स्थानावरती आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026 मध्ये भारत कितव्या स्थानावरती आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारत हा 16व्या स्थानावरती आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सिंगापूर या यादीत प्रथम स्थानावरती आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारताचा क्रमांक हा 4था आहे मित्रांनो. तर मित्रांनो, उच्च शिक्षणात भारत जगात 4थ्या क्रमांकावरती आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. ही मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2026 मध्ये भारत कोणत्या स्थानावरती आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारत हा 6व्या स्थानावरती आहे मित्रांनो. तर मित्रांनो, उत्पादनात चीन आशियात प्रथम स्थानावरती आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. भ्रष्टाचार धारणा सूचकांक 2026 नुसार भारतचा क्रमांक काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारताचा क्रमांक हा 91वा आहे. पुढील प्रश्न पाहूया. जगातील सर्वोत्तम देशाच्या यादीत भारत कितव्या स्थानावरती आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारत हा 63व्या स्थानावरती आहे मित्रांनो. मित्रांनो, स्वित्झर्लंड जगातील सर्वोत्तम देश ठरला आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. आशिया पॉवर इंडेक्स 2026 नुसार तिसरे शक्तिशाली स्थान कोणाचे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे तिसरे शक्तिशाली स्थान हे भारताचे आहे मित्रांनो. तर मित्रांनो, भारताने जपानला मागे टाकून तिसरे स्थान राखले आहे.
तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पुढील प्रश्न पाहूया. स्वच्छ सर्वेक्षण 2026 नुसार सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे इंदूर हे शहर भारतातील स्वच्छ शहर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, इंदूरने सलग 8व्या वर्षी हा बहुमान मिळवलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक 2026 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारताचे स्थान हे 10वे आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक याच्यामध्ये भारताचे स्थान हे 10वे आहे. पुढील प्रश्न पाहूया. 2026 मधील भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे मुकेश अंबानी हा 2026 मधील भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे मित्रांनो. तर स्पष्टीकरण पाहूया. हरून रिच लिस्टनुसार ते आशियात प्रथम क्रमांकावर आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक विमान सेवा रँकिंग 2026 मध्ये अव्वल स्थान कोणाचे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे कतार एअरवेजचे स्थान हे अव्वल आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जागतिक विमान सेवा रँकिंग 2026 मध्ये कतार एअरवेजचे स्थान अव्वल आहे मित्रांनो. युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या धोक्याच्या सूचीत किती टक्के स्थान आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे 10% स्थान हे युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या धोक्याच्या सूचीत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हवामान बदलामुळे ही स्थळे धोक्यात आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक टॅलेंट रँकिंग 2026 मध्ये भारताचे स्थान काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे 63वे हे भारताचे स्थान आहे मित्रांनो. तर स्पष्टीकरण पाहूया. स्वित्झर्लंड प्रथम स्थानावरती आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. जगातील सर्वात मौल्यवान कंपनी 2026 मध्ये कोणाचे स्थान आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ॲपलचे स्थान हे जगातील सर्वात मौल्यवान कंपनी 2026 मध्ये प्रथम स्थान आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मार्केट कॅपमध्ये ॲपल पुन्हा अव्वल ठरलेली आहे मित्र. प्रश्न पाहूया. भारताचा 2026चा अंदाजित GDP वृद्धी दर क्रमांक कितवा आहे? तर मित्रांनो, पहिला क्रमांक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, IMF नुसार भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि 2026 मध्ये भारताची अंदाजित GDP ही 6.48% आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक प्रेस स्वातंत्र्य सूचकांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारताचा क्रमांक हा 150वा आहे मित्रांनो. नॉर्वे या यादीत प्रथम क्रमांकावर आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. मानवी विकास सूचकांक 2026 नुसार भारत कितव्या स्थानावर आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारत हा 129व्या स्थानावरती आहे मित्रांनो. तर मित्रांनो, स्वित्झर्लंड या यादीत अव्वल स्थानावरती आहे. पुढील प्रश्न पाहूया. ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारताचा क्रमांक हा 68वा क्रमांक आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक स्पर्धात्मकता सूचकांक 2026 नुसार भारत कोणत्या स्थानावरती आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे 40व्या स्थानावरती आहे मित्रांनो. तर मित्रांनो, IMD अहवालानुसार भारताचे स्थान हे 40वे आहे. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक भूक सूचकांक 2026 मध्ये भारताचे स्थान काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारताचे स्थान हे 101वे स्थान आहे मित्रांनो. तर मित्रांनो, 107 देशाच्या यादीत भारताची रँक ही 101वी आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे 41वा क्रमांक आहे. पुढील प्रश्न पाहूया. लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2026 मध्ये भारताचे स्थान काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे 37वे स्थान असणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जागतिक बँकेने जारी केलेल्या अहवालानुसार लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2026 मध्ये भारताचे स्थान हे 37वे आहे. पुढील प्रश्न पाहूया. ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे?
तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारताचा क्रमांक हा 21वा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जगातील स्टार्टअप हबमध्ये भारत हा 21व्या क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक राहण्यायोग्य शहरांच्या यादीत 2026 मधील अव्वल स्थान कोणाचे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे व्हिएन्नाचे स्थान हे अव्वल आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सलगपणे जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर हे व्हिएन्ना आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक जेंडर गॅप इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर मित्रांनो, जागतिक जेंडर गॅप इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक हा 130वा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आइसलँड सर्वात कमी लिंगभेद असलेला देश आहे. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2026 नुसार सर्वाधिक बाधित स्थान कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे मोजांबिकेचे स्थान हे जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2026 नुसार सर्वाधिक बाधित स्थान आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तीचा फटका आहे. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास सूचकांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर मित्रांनो, भारताचा क्रमांक हा 39वा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पर्यटनाच्या क्षेत्रात जपान हा प्रथम क्रमांकावर आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक नाविन्यपूर्ण निर्देशांक 2026 मध्ये भारताचे स्थान काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारताचे स्थान हे 39वे आहे मित्रांनो. तर मित्रांनो, स्वित्झर्लंड जगातील सर्वात नाविन्यपूर्ण देश आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. प्रश्न पाहूया. जागतिक शांतता निर्देशांक 2026 नुसार सर्वात शांत स्थान कोणते आहे? तर बरोबर उत्तर असणार आहे आइसलँडचे स्थान हे जागतिक शांतता निर्देशांक 2026 नुसार सर्वात शांत स्थान आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अफगाणिस्तान सर्वात अशांत देश ठरलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. 2026 मधील शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत पहिल्या स्थानावर कोण आहे? तर मित्रांनो, 2026 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत सिंगापूर हे पहिल्या स्थानावर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक लोकशाही निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे 53वा क्रमांक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, इकॉनॉमिस्ट इंटेलिजंट युनिटच्या अहवालानुसार जागतिक लोकशाही निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक हा 53वा आहे. पुढील प्रश्न पाहूया. 2026 मध्ये सर्वात मोठे परकीय चलन साठा असणाऱ्यात भारताचे स्थान कितवे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे 4थे स्थान हे भारताचे आहे मित्रांनो. तर मित्रांनो, चीन प्रथम क्रमांकावर असून भारत हा 4थ्या स्थानावरती आहे मित्रांनो. प्रश्न पाहूया. ग्लोबल AI रेडिनेस इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे 15वा क्रमांक हा भारताचा आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक अन्न सुरक्षा सूचकांक 2026 मध्ये भारताचे स्थान हे कितवे आहे? तर मित्रांनो, 59वे स्थान हे भारताचे आहे मित्रांनो. तर मित्रांनो, फिनलँड या यादीत अव्वल स्थानावरती आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओची फ्री PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल भाऊपुली स्टडी जॉईन करा. तेथे तुम्हाला या व्हिडिओची फ्री PDF मिळून जाईल. आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. धन्यवाद. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.